शू स्टँड इकडे आहे. तिथून पण लोक जात आहेत, पण आपण इथूनच जाऊया. शू स्टँड आहे तर आपण इथे शू स्टँड जाऊ. वे टू टेम्पल इकडे आहे. इथे शू स्टँड आहे, हे टेम्पल. इकडे एंट्री आहे. शू स्टँड मागे होता, तिकडून सरळ आलो आहे आपण. इथे एंट्री समजत नाही कुठून आहे काय ते. इथे पाहू शकता हे वारकरी आहेत जगन्नाथ भगवानांचे. तिथे कृष्ण मूर्ती आहे आणि इथून पण छान अशी सुंदर अशी एंट्री आहे. आणि हा आहे मेन एंट्रन्स. वाव, सुंदर. जय जगन्नाथ भगवान की. तर हे आहे श्री जगन्नाथ स्वामी मंदिर. रस्त्यात जाताना आम्हाला अचानक हे मंदिर दिसलं आणि या जागेची शांतता, सौंदर्य पाहून आम्ही इथे थांबण्याचा मोह आवरू शकलो नाही. किती सुंदर आहे पाहू शकाना. आणि हे 2009मध्ये बांधलेले मंदिर आहे. हे पुरी जगन्नाथ मंदिराच्या शैलीतून बनवलेलं आहे. आणि इथलं तुम्ही पाहू शकता, इथलं जे लाल दगडाचं कोरीव काम आहे खूपच सुंदर आहे. पाहू शकता रात्रीचं किती छान असं दिसते. लाइटिंग केलेलं आहे. मंदिरात दर्शन करून आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर आम्हाला लागला हैदराबादचा सर्वात सुंदर मॉडर्न स्पॉट दुर्गम चेरोवू केबल ब्रिज. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, थोडं मुश्किल आहे नाव. लेकवरून जाताना हा प्रकाशात चमकणारा ब्रिज रात्री अक्षरशः जादू निर्माण करतो. इथून जाताना संपूर्ण लेकचं दर्शन होतं आणि इथे पाहू शकता किती मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंग दिसत आहेत. सुंदर असा ब्रिज आहे. हे पहा लेक किती छान दिसते. शांत अशी लेक आहे ही. दुर्गम चेरुवू लेक आहे ही आणि त्याच्यावर हा केबल ब्रिज बांधलेला आहे. सो इथून आलो आम्ही ह्या नवाब्स रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी ट्राय करा. चला तर मग आपण बिर्याणी ट्राय करू. फर्स्ट आम्ही हे चिकन कबाब ट्राय केले. एवढं स्पायसी नाही इतकं बघता येणार, पण इतकं क्रीमी आहे ना, टेक्स्चर येतं आहे आणि लगेच तुटतं आहे पण. आणि ही ग्रीन चटणी जबरदस्त. हा हा हा. हे तुम्ही बिर्याणीचं हे बघू शकता, बाउल बघू शकता. त्यासोबत दिला आहे हा काय बोलतात त्याला, रायता. हा रायता आणि हे त्याच्यासोबत दिलेलं कालवण आहे ते. एवढी बिर्याणी का, हां सालन बोलतात त्याला. आणि एवढी बिर्याणी अजून संपवायची आहे. बघू आम्ही संपवू शकतो काय. पण टेस्ट एक नंबर आहे बिर्याणीची. टेस्ट बघाल ना, टेस्ट बघाल ना. हे मटन बिर्याणी आहे आणि मटन बघ कसं तुटतं आहे. एकदम सॉफ्ट आहे, क्रीमी. टेस्ट घेऊन बघूया आपण मटनची. मटन म्हणजे डायरेक्ट तोंडात जाऊन विरघळतं आहे. लिटरली विरघळतं आहे मटन. पाहू शकता किती ज्युसी आहे हे मटन आणि टेस्ट पण एक नंबर आहे. चला तर मग एवढं सगळं संपवतो. खूप अशी टेस्टी बिर्याणी खाऊन पोट तर भरलेलं. सो ते जिरवण्यासाठी आम्ही इथे हैदराबादचे फूड स्ट्रीट जे आहेत तिथे चालायला निघालो. पाहू शकता रात्रीचे तरी 11 साडे 11 वाजले असतील, पण इथे गर्दी पहा किती आहे. सो तेच, पण पोट खूप भरलेलं असल्या कारणामुळे आम्ही इथे काही ट्राय नाही केलं आहे. बट तुम्ही पाहत राहा हा स्ट्रीट कसा आहे. या साईडला पण आहे, तिकडे पण आहे. ह्याच्यात अशी मेन पक्वांना काय, म्हणजे मेन इन्ग्रेडियंट जे मोस्ट ऑफ द हे असतात चालतात सगळं तेच भेटतं. साऊथ इंडियन नाही सगळं भेटतं. रोल्स, चायनीज. DLF स्ट्रीट ना, DLF स्ट्रीट नाव आहे ते. DLF आहे आणि हा DLF स्ट्रीट आहे. आणि हे आपले रात्रीचे तरी 11:45 झालेले आहेत आणि गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे.
इथल्या प्रत्येक स्टॉलवरून सुगंध, आवाज, दिवे सगळं इथलं लाईव्हली होतं ना की कॅमेरा बंद करावासाच वाटत नव्हता. पाहू शकता रात्रीच्या सायमाळसुद्धा किती लोक आलेले आहेत. हा DLF स्ट्रीट आहे आणि आजपर्यंत मी पाहिलेल्या सगळ्या फूड स्ट्रीटमधला हा बेस्ट एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं इथे येऊन. रात्रीचे 12 वाजलेले, रात्रीची वेळ होती तरी इतकी लोक की म्हणजे मनच भारावून गेलं इथे फिरताना. पाहू शकता किती लोक आहेत. ही सगळी इथे शिकायला आलेली, काम करायला आलेली लोक आहेत. सो छान वाटलं. असंच मी तुम्हाला परत एकदा भेटीन पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा चेश गावडे व्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.